अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवराय मंडळी. नमस्कार. तुमच्या सर्वांचा परत एकदा माझ्या प्रिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आपण जाणार आहोत आज वडवळ क्षेत्र येथील नागनाथाच्या मंदिरामध्ये नागनाथाच्या दर्शनासाठी. कारण प्रेग्नेन्सीमध्ये मला 4था मंथ चालू होता तेव्हा मी ज्या ठिकाणी जॉब करत होते तेथील मावशी मला या ठिकाणी या देवाच्या दर्शनाला घेऊन आल्या होत्या. तेव्हा मी या देवाला बोलले होते की जर मुलगा झाला तर मी तुझ्या दर्शनासाठी त्याला नक्की घेऊन येईल. मग तो आज दिवस फायनली आलेला आहे. योगायोग समजा, कारण आम्ही लग्नानंतर डायरेक्ट देवाच्या दर्शनाला आलेलो आहेत आणि श्रवणला तिथे पायावर घालायचं आहे देवाला. मग त्या ठिकाणी लहान लहान मुलं आम्हाला गंध लावण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून गंध पण आम्ही लावून घेतला. मग प्रिशाच्या पप्पांनी त्यांना काही पैसे दिले. खूप गर्दी करत होते. प्रत्येकाला वाटत होतं आमच्याकडनं ह्यांनी गंध लावून घ्यावा, कारण ते गंध लावले की पैसे घेतात त्यामुळे. मग परत आम्ही गेलो मंदिराच्या दिशेने. मंदिरामध्ये श्रवण होता माझ्याकडेच, कारण लहान मुलाला घेऊन शूट करायला खूप थोडंसं अवघड जातं मला. अशा प्रकारे जमेल तितकं मी फारसं शूट केलेलंच आहे. बघू शकताय. चला तर मग जाऊयात आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी. खूप छान प्रकारे दर्शन झालं. गर्दीही नव्हती आणि सोमवार होता खरं सांगायचं म्हणजे. बघा किती सुंदर मंदिर आहे. चला तर मग आपण आतमध्ये जाऊयात. प्रिशा पण होती आमच्यासोबत. श्रवण होता माझ्याकडे. बघा किती छान मस्त देवाचं दर्शन झालंय. जास्त मध्ये बल्बाचा उजेड असल्यामुळे, त्यात चमक असल्यामुळे जास्त देवाचा चेहरा कॅप्चर झाला नाही आहे. ह्या मंदिराची एक कथा आहे जी की खरी झालेली आहे. या ठिकाणी जो कोणी येतो आणि जे काही मागतो ते 101% ते खरं होतं. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.